अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. घरातील नकारात्मक ऊर्जा कशी ओळखावी आणि ती दूर करण्यासाठी स्वामी समर्थांनी कोणकोणते सिद्ध उपाय सांगितले आहेत याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. घर म्हणजे काय? घर म्हणजे केवळ एक भिंतींचं बांधकाम नाही, तर घर म्हणजे भावना, घर म्हणजे शांतता, घर म्हणजे प्रेम आणि दैवत्व असलेली जागा. घरात सुख असो किंवा दुःख ते सगळ्यांनी सामायिकच केलेलं असतं. म्हणूनच घरात वातावरण हे सकारात्मक असणं अत्यंत आवश्यक आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, घर म्हणजे तपोभूमी असते. जेथे तप, जप, सेवा आणि श्रद्धा, तिथे नकारात्मक शक्ती तग धरू शकत नाही. आता आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे ही ओळखायची कशी? काही वेळा अनेकदा लोक म्हणतात बघा, काही केलं तरी माझ्याकडे पैसा टिकत नाही, माझ्या मुलाचं लक्ष अभ्यासात लागत नाही, घरात सारखी भांडणे होतात, रात्री झोप लागत नाही, घरातली झाडे वाळतात, लाईट सतत बंद पडतात. हे सगळं सामान्य नाही बरं का. ही लक्षणं आहेत घरात नकारात्मक ऊर्जा असण्याची. स्वामी समर्थ म्हणतात, जेथे सतत वाद, भीती, दुर्भाग्य आहे तेथे मी कधीच थांबत नाही. म्हणून आपल्या घरात स्वामींच्या कृपेचं स्थायित्व हवं असेल तर ही नकारात्मकता दूर करणं गरजेचे आहे. स्वामी समर्थ महाराजांनी वेगवेगळे असे कोणते सिद्ध उपाय सांगितलेले आहेत यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होईल. त्यांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करा. दररोज सकाळी 11 वेळा हा मंत्र उच्चारला पाहिजे. हे फक्त शब्द नाहीत, हे कंपन आहेत जे घरातल्या वाईट तरंगांनाच जाऊन टाकतात. जिथे स्वामींचं नामस्मरण होते तेथे भूतबाधा, तणाव, भीती, पितृदोष, कर्जबाजारीपणा असे काहीही टिकावत नाही. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेला दुसरा उपाय म्हणजे औदुंबर फांदी आणि कर्पूर उपाय. गुरुवारी औदुंबराची 1 फांदी आणा, संध्याकाळी घरात कर्पूर लावा आणि औदुंबर फांदीसह घरात फिरा. औदुंबर हे स्वामी समर्थांचे प्रतीक झाड आहे. यांच्या फांदीत चैतन्य आहे आणि कर्पूर हे वाईट ऊर्जेला नष्ट करतं. स्वामी समर्थ महाराजांचं नाम घेत घेत घरभर कर्पूर फिरवणं म्हणजे घरामध्ये एक स्पिरिच्युअल डिटॉक्स करणं असं होईल. स्वामी महाराजांनी सांगितलेला तिसरा उपाय म्हणजे दरवाजावर स्वस्तिक आणि मंत्र. आपल्या घरात जेवढं बाहेरून म्हणजे येतं, जे चांगलं असेल, जे वाईट असेल, जे बाहेरून काही येत असेल ते आपल्या घरातूनच येतं. त्यामुळे दर रविवारी आपल्या दरवाजावर ओम द्राम द्रीम द्रौं स्वा गुरुभ्यो नमः म्हणून स्वस्तिक काढा. हे मंत्र म्हणजे संरक्षणाचे कवच आहे. हे करताना मनात श्रद्धा असली पाहिजे. यामुळे आपल्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेला चौथा उपाय म्हणजे गुरुवारी गुरुचरित्र वाचन करा. गुरुचरित्र हे फक्त ग्रंथ नाही, ते दत्तगुरूंचं प्रत्यक्ष रूप आहे. दर गुरुवारी त्यातील एक प्रकरण वाचा, दिवा अगरबत्ती लावा, प्रसाद द्या आणि नामस्मरण करा. प्रत्येक प्रकरण हे घरात चैतन्य आणतं. जिथे गुरुचरित्र वाचन होते तेथे दारिद्र्य, व्यसन, आजार, भांडण हे नाहीसे होतात. स्वामी महाराजांनी सांगितलेला 5वा उपाय म्हणजे हळद, मीठ व कापूर यांचं पाणी. 1 तांब्या घ्या, त्या तांब्यामध्ये पाणी, हळद आणि थोडं मीठ आणि कापूर टाका. हे पाणी दर सोमवारी घरभर शिंपडा, कारण हळद हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे. मिठामुळे घरातील वाईट शक्ती शोषून घेतात आणि कापुरामुळे वायुशुद्धी होते. यामुळे घरातलं वातावरण हलकं, प्रसन्न वातावरण निर्माण होतं. स्वामी महाराजांनी सांगितलेला 6वा उपाय म्हणजे नागमगजर. स्वामी समर्थ म्हणतात, घरात नेहमी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा गजर करा. काही नको, बस फक्त स्वामी समर्थ एवढंच म्हणा. आवाजूला सुद्धा कंपन असते आणि हे कंपन घरातील विकार, दारिद्र्य, वादविवाद, तणाव यांना दूर करतात. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून नामस्मरण केले तर ते घराच्या 4 भिंती नाही तर ती स्वामींची तपोभूमी बनते. घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये आणि सकारात्मक ऊर्जा वाढावी यासाठी कोणकोणत्या गोष्टी घरात आणाव्या? पहिली गोष्ट म्हणजे तुळस. यामुळे वातावरण शुद्ध होते. औदुंबराचा फोटो हे देवतेचे प्रतीक आहे. स्वामी समर्थ महाराजांचा फोटो जो आपण नेहमी प्रवेशद्वाराच्या समोर म्हणजे मुख्य दरवाजाजवळ लावावा. शंख
आणि नारळ हळद हे दक्षिण दिशेला ठेवावे, यामुळे नकारात्मक शक्तीला प्रतिबंध होते. घरात काही करू नये ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होईल किंवा नकारात्मक ऊर्जा येईल. घरात एखादी तुटलेली किंवा खराब झालेली देवमूर्ती कधीच देवारात आपल्या ठेवू नये. रात्रभर जळती अगरबत्ती कधीच लावू नये. अन्न बनवताना चिडचिडपणा, वादविवाद असे प्रकार शक्यतो टाळावे. काही होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, मी असाच आहे, मी तसाच आहे असे शब्द घरात वापरू नये, कारण शब्दालाही ऊर्जा असते. नकारात्मक बोलणं हे स्वतःच्याच आयुष्याला शाप देतं. स्वामी समर्थ. आमचं घर, आमचं कुटुंब, आमचं मन या तिन्ही गोष्टी नितळ करा. आमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा जाऊ द्या आणि तुमचं नाम, तुमचं चैतन्य आणि आमचं जीवन उजळू द्या, अशी स्वामींसमोर प्रार्थना करा. ओम श्री स्वामी समर्थ नाहा, जय जय स्वामी समर्थ अशी प्रार्थना करा. मंडळी, आज सांगितलेले उपाय फारसे कठीण नाहीत, पण श्रद्धा, नियमितता आणि संयम यांची गरज आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.